दाभाडे यस लागला आहे धीरज साठी प्रत्येक षटकाराला 1000 रुपये. पाहूया धीरज करून दाखवेल का. पहिल्याच चेंडू दरम्यान खेळला जातोय. थर्डमॅन डिक्लर झोन. एक धाव आता उघडलं जात आहे. परत तन्मय चौधरी यांच्याकडनं बक्षिसांची खैरातच आहे. सनी चौधरी आणि रिकी चौधरी यांनी झेल घेतल्यास 500 श्रवण चौधरी कडे पण सनी चौधरी, संदेश चौधरी आणि रिकी चौधरी 500 झेल घेतल्यास. यावेळेला मात्र जागा कव्हरला शोधली जाते आहे. चांगला टोला येतो आहे चौकार. कमॉडिज वाज डीजे नक्कीच सोईल यांच्या गोलंदाजीतून एक चांगला विकेटचं पतन अनिकेतला मात्र डकआउटला पाठवला गेलेला पाहायला मिळते आहे. सुंदर गोलंदाजीचा नजराणा पाहायला मिळतो आहे. पाहूया पुढचा चेंडू. नवा फलंदाज मैदानाच्या आत येतो आहे. श्रवण ॲज अ स्टार क्रिकेटर्स या वेळेला पाहायला मिळतो आहे. पाहूया धावसंख्या 7 पाहायला मिळते आहे. एक चौकार त्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. तर खूपच रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळतो आहे. कारण पांडवाज आणि पांडवाज लढाई मात्र जबरदस्त असणार आहे. हार जीत फक्त होणार कोणाची. यावेळेला चुकीचा फटका. घुटनों को बल देना चाहते थे. फुल टॉस की गेंद आई डिक्लर जोन में चली गई. एक आएगा स्कोर. तब्दीली स्कोर बना है 8. ओसारवाडी दत्तात्रय पाटील याने मंचावर यायचं आहे. दत्तात्रय पाटील यांना आमंत्रित केलं जाते व्यासपीठावर. या सर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. धीरू यावेळेला मात्र ग्राउंड रूट खेळतो आहे. नक्कीच एक उत्कृष्ट असा फलंदाज आहे, परंतु त्याला देखील रोखून धरलं जाते आहे. नक्कीच पहिल्या चेंडूमध्ये एक धाव घेतली, त्यानंतर बऱ्याच वेळानंतर त्याला संधी मिळाली. यावेळेला देखील स्क्वेअर लेगला हलकासा शॉट खेळून दाखवला आणि एक धावसंख्या बोर्डावर लागते आहे 9. पहिलं षटक पूर्ण झालेलं पाहायला मिळते आहे. धावसंख्या 9 पाहायला मिळते आहे. अनिकेत याच्या फळीतून मात्र एक चौकार, परंतु डकआउटला परतवलं गेलं क्लीन बोल्डच्या माध्यमातून. 6 धावा बनवल्यात त्याने. सुंदर पद्धतीने एक चांगलं योगदान दिलं गेलेलं आहे. परंतु जर विचार केला ए आणि बी मध्ये तर नक्कीच मोठी तफावत जास्त पाहायला मिळणार नाही. एक चांगला संघ तर एक नक्कीच कमकुवत असला तरी कौशल्य मात्र दोन्ही संघांकडे आहे. तर यावेळेला मात्र गोलंदाजी मार्कवर सनी आपल्याला पाहायला मिळतो आहे. पाहूया तो सनी की गेंदबाजी. फिर एक बार धीरज. अर्जुन सर की ओर से आपके लिए हर एक छक्के से 1000 रुपए का इनाम रखा गया है. तो देखते हैं क्या इनाम को प्राप्त करेंगे. एक नजारा दिखाएंगे, लेकिन ग्राउंड रूट को पॉइंट की तरफ में खेला है. फिल्टर्स मौजूद है और
एक में तब्दीली आई, बिल्कुल धीमी तरीके से खेलते, जिम्मेदारियां इस वक्त धीरू के ऊपर। जब भी जिम्मेदारियां लेते हैं तो अच्छा गेम दिखाते हैं। अर्जुन सर, आपका जो इनाम रखा है वो नजराना भी देखने को मिलेगा। इस वक्त थोड़े से खेलते हैं, पहले तो उन्हें सेट होना पड़ता है, उनके पास बहुत ही अच्छा हुनर है, और जब टूट पड़ते हैं तो रोकने का नाम नहीं लेते हैं, ऐसे बल्लेबाज है। लेकिन जब भी फंसते हैं तो फिर कुछ भी नहीं बनाते। इसलिए शायद से आपको इंतजार करना पड़ेगा एक अच्छे नज़ारे के लिए, लेकिन दिखाएंगे जरूर। बल्ला काम जब भी करेगा नज़ारा बेहतर ही नहीं आएगा। स्कोर इस वक्त 1-12 ऑन द बोर्ड। अगली गेंद सामना करेंगे श्रवण। बहुत ही अच्छी गेंद, देखिए किस तरीके से जगह जगह पे घूम रही है। बेहतरीन गेंदबाजी का नजारा आया है, खूबसूरत गेंदबाजी साकारते हुए गेंदबाज इस वक्त सनी बहुत ही बेहतरीन तरीके से अपनी भूमिका को निभाते हुए नजर आ रहे हैं, क्योंकि बड़े शॉट से दूर रखा जा रहा है। अगर अनिकेत का एक चौका छोड़ेंगे तो बिल्कुल बांध कर रखा है गेंदबाजों ने। यहाँ पे यॉर्कर का प्रयास, बिल्कुल टैप किया खाली, और मिड विकेट की तरफ में गेंद आई एक से, फिर एक बार तब्दीली मिलेगी देखने को। 1-13 ऑन द बोर्ड। बहुत ही बढ़िया सनी की गेंदबाजी, हुनर भी दिखा रहे हैं अपना। पावर प्ले की दूसरी ओवर चलती हुई मैदान के बीच। इस वक्त उठाया बल्ला, लगाया छक्का, नहीं गया ना, चौका है। 4 रनों का इजाफा, बहुत ही बेहतर। नजारा दिखेगा, अगली गेंद फ्री हिट का नजारा है। ओ फिर एक बार नो, फ्री हिट जारी रहेगा। बिल्कुल बिल्कुल सनी इस वक्त में थोड़े से नर्वस नजर आते हुए। 19 बना है स्कोर, 19-19 ऑन द बोर्ड। बिल्कुल डरना नहीं है बच्चे, हौसला बुलंद कर, गहरी सांस ले और बोल ऑल इज वेल, ऑल इज वेल, ऑल इज वेल। बहुत अच्छी गेंद आएगी धीरू के लिए भाई। 1000 रुपए का प्राइज रखा है तो तेरे लिए डबल प्राइज आएगा। विकेट लेने का हौसला रख, देख फिर होता है क्या। यहाँ पे शॉट तो फंसा हुआ है, लेकिन कैच का प्रयास सुनील लहांगे यहाँ पे गिर पड़े, रविंद्र लहांगे। आहा, बिल्कुल बिल्कुल प्रयास था, मौका था, दस्तूर था, उठा नहीं पाए, नहीं तो बड़ी विकेट का पतन हो सकता था। दरमियान एक से तब्दीली आई में, हाँ जरूर फ्री हिट भी था। यहाँ पे इस वक्त में हुक किया है लॉन्ग लेग की दिशा में, और 4 रनों का इजाफा मिलता है। कम ऑन डीजे वाजाओ। इस वक्त श्रवण के बल्ले से एक चौका आया, तब्दीली आएगी स्कोर में। 24-24 ऑन द बोर्ड। बहुत ही बढ़िया पारी का नजारा इस वक्त। टीम ए बल्लेबाजी साकारते हुए उठाया है गेंद को, लेकिन देखते हैं कॉल बिल्कुल खराब था। यहाँ पे अगर कॉल होता था सेकंड चांस में आप कैच पकड़ सकते थे। बिल्कुल प्रयास बढ़िया रहा, कैच छुटा, मौका मिला है श्रवण को। पाणी पाठवायचंय, आयोजक कमिटी पाणी घेऊन जा, कोणीतरी पाणी पाठवा। आमच्या फलंदाजांना दुपारचं ऊन लागलेलं आहे। तो ओवर की समाप्ति, 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर बना है 24। चलते हैं डीजे मास्टर के पास।
तर नक्कीच कॅच साठी मात्र गणेश भाऊ दाभाडे नाराज झालेले आहेत. कॅचला 100 रुपये लावले तरी कॅच घेत नाही असं म्हणता आहेत. तर नक्कीच संदेशजी चौधरींना विनंती असेल जरा फिल्डिंगला तयारीत ठेवा. बक्षीस लावलं गेलेलं आहे. कॅच टिपण्याची तयारी ठेवा. तर नक्कीच लगातार 3 षटकार मारेल त्याला 5 5 5 555 रुपयाचं बक्षीस निखिलजी दवणे यांच्याकडून जाहीर झालेलं आहे. लगातार 3 षटकार, लगातार 3 षटकार. तर नक्कीच 5,000 रुपये आहेत. 5,000 रुपये आहेत. यस 3 षटकार मारा 5,000 रुपये घ्या. फक्त धीरज साठी आहे, धीरज साठी आहे, फक्त धीरज याच्यासाठी अनाउन्समेंट आलेली आहे. सर्वांना ना, सर्वांनाच. यस सर्वांसाठी या मॅच साठीच आहे फक्त. पाहूया पाहूया कोण घेता हे 5,000 रुपयाचं बक्षीस. काय श्रवण करेल का, ताकद दाखवेल का, मनगिडाची खेळी साकारेल का. यावेळेला मात्र फटका चुकतो आहे. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू वाईट आणि एक अतिरिक्त धाव, 2 धावा घेऊन येतोय. धावसंख्या मात्र 29. तर गोलंदाज यावेळेला यावेळेला हलकासा काट, सुंदर चेंडू मयंक घेऊन येतो आहे. नक्कीच संदेश भाऊंची एक खासियत आहे, नव्या मुलांना घेऊन जास्त प्रोत्साहित करतात आणि त्यांना प्रोत्साहन देत असतात. म्हणूनच तर ही मुलं तयार होताना पाहायला मिळत आहेत. एक टीम तयार केलेली आहे, दुसऱ्या टीमला तयार करण्याच्या मागे आहेत, एसटीच्या मागे भूमिका बजावत्या आहेत आणि नवीन मुलांना सांगतात ताका तुम्ही आहे मी. यावेळेला मात्र नक्कीच गणेश भाऊ तुम्हाला निराश केलं जाईल नाही. 100 रुपये लागू. पाहूया आता त्याच्या जागेवर उपेन काय करतो आहे. तर वाट पाहतायत, वाट पावतायत धीरज याच्या षटकारासाठी, कारण सरांनी लावला आहे 1,000 रुपये कॅश प्राइज. यावेळेला पुन्हा फटका चुकतोय, कॅच ड्रॉप केला जात आहे. साधा सोपा झेल होता. उपेन दादाला जीवदान द्यायचं म्हणजे खतरे की घंटी आहे. नक्कीच खूपच खूपच आक्रमक झाला फलंदाज तर भारी पडते. धावसंख्या स्थिरावलेली आहे 29 वर. 29 ऑन द बोर्ड. कमालीची गोलंदाजी येते आहे. मयंक याचं हे षटक देखील सुंदरस कामगिरी करत असताना पाहायला मिळते आहे. रोखलं जात आहे, सुंदर धावसंख्यावर रोखून धरलं गेलेलं आहे चांगल्या चांगल्या फलंदाजांना. यावेळेला मात्र हलकासा टॅप दिला जातो आहे आणि डिक्लर झोन मध्ये चेंडू येतो. एकरी धावसंख्या 30 30 धावा पाहायला मिळत आहे. स्ट्राईकला रोटेट केलं जाईल तर नक्कीच तर मयंक यांचा या षटकातला शेवटचा चेंडू. धीरू काय करतो पाहूया. या षटकातला शेवटचा चेंडू शफल केला आहे, टोला दिला जातो आहे मिड विकेटला आणि पुन्हा एकदा जीवदान मिळते आहे. यस 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 षटकार मारायची तयारी आहे पण संधी मिळते आहे. नक्कीच कदाचित कदाचित तो षटकार पाहायला मिळणार आहे. यावेळेला मात्र 2 धावा वाढता आहेत. धावसंख्या 32 बोर्डावर लागलेली पाहायला मिळते आहे. आता मात्र 3 षटकांची समाप्ती झालेली आहे. घेऊया एक छोटासा डीजे वाला ब्रेक.
पुढच्या Yes, मॅचेस खेळवायचे आहेत आपल्याला. धन्यवाद धन्यवाद डीजे. चला गोलंदाज कोणाकडे आहे जबाबदारी? अजय. अजय यांच्याकडे गोलंदाजीची धुरा दिली गेलेली आहे. पाहूया काय गोलंदाजी साकारली गेली. 3 षटकामध्ये 32 धावा झालेल्या आहेत. परंतु जर बघितलं की पांडवाज ए चा विचार केला 32. यावेळेला स्ट्रेट ड्राईव्ह बॅकफुट लावून फटका साकारला जातो. आउट ऑफ द पार 6. कमॉन डीजे वाचव. धन्यवाद. एक षटकार मात्र पाहायला मिळतो आहे आपल्याला. या ठिकाणी पुन्हा एकदा प्रयत्न केला जाईल का? मी सांगितलं होतं की उपेनला जीवदान म्हणजे मोठ्या फटकाचं साजरीकरण नक्कीच पाहायला मिळेल. तर स्ट्रेट ड्राईव्हला एक षटकार मात्र पाहायला मिळाला. धावसंख्या 39 झालेली पाहायला मिळते. नक्कीच हा सुरेख चेंडू, चांगला कमबॅक मात्र धीरूला पुन्हा एकदा ब्लॉक करून दिलं जातं आहे. चला पुढचा सामना अनाउन्समेंट करतो आहे. संजय 11 CSM विरुद्ध पलटपाडा. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे टॉस बॉसकडे येऊन राहायचं आहे. तर नक्कीच काय सुपर स्कोर केला जाईल का आजच्या दिवसातला? कारण पहिला सुपर स्कोर होता 40 या टुर्नामेंट मधला पहिल्या मॅच मध्ये. यावेळेला उंच टोला आहे आणि आता मात्र यस यस निराश निराश निराश. कमान डीजे वाज. ध्रुव याने मात्र मिड विकेटला सुंदरसा झेल टिपला. गणेश दाभाडे 200 रुपये झालेले आहेत. 2 कॅच विन झालेले आहेत. यस निराश होते परंतु सांगितलंय मुलांनी करून दाखवलाय. 2 झेल टिपले गेलेले आहेत आणि चांगलेसं रोखलं गेलेलं आपल्याला पाहायला मिळते आहेत. अजूनपर्यंत 39 धावांवर थांबलेली गाडी आहे. मला वाटतं नक्कीच साईड सिग्नल आलेला आहे त्यामुळे थांबून ठेवलेला आहे. कारण गोलंदाज अजय मात्र सिग्नल मास्टरचं काम करतो आहे. सुंदर पद्धतीने गोलंदाजी साकारताना पाहायला मिळतो आहे. जितेंद्र वाढान उंच टोला. सनी कॅच ड्रॉप. हातातला कॅच आणि ड्रॉप. पुन्हा एकदा एक तर नक्कीच कॅच ड्रॉप पाहायला मिळाला. सनी याने 500 रुपयाचं पारितोषिक 1000 रुपयाचं पारितोषिक सोडलेलं आहे. जमिनीवर टाकून दिलं त्याने. उपेन मात्र बॅकफुट लावून खेळण्याचा प्रयत्न होता. चकवा दिला जातो. अजय सुंदर गोलंदाजी साकारली या षटकामध्ये. धावसंख्या आपल्याला 40 4 षटकांच्या समाप्तीनंतर पाहायला मिळते. 40 झालेले आहेत. घाई करायची आहे थोडी. तर नक्कीच यावेळेला जितेंद्र वाडा नॉन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चांगला नजराणा देण्याचा प्रयत्न पाहूया. जितेंद्र वाडान यावेळेला ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळत आहे. तर फटका खेळण्याचा प्रयत्न थोडेसे बाहेर निघाले परंतु गोलंदाज पुन्हा यावेळेला मात्र छोटा ध्रुव आपल्याला पाहायला मिळतो आहे. निर्धाव चेंडू हाताळत असताना पाहायला मिळतो आहे. येणारे 5 चेंडू धावसंख्या मात्र 40 वर रोखली जात असताना पाहायला मिळते. अजय याने मात्र चांगला प्रयत्न केला सुंदर गोलंदाजीचा नजराणा देण्याच्या माध्यमातून आणि रोखला
जितेंद्र वडाण प्रत्येक षटकाराला 100 रुपये आणि डिक्लरचा एक धाव हलकीशी मारलेला आहे. हलकीशी कट आली डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलोय कोणी पण आणि मारले एक तरी रन. गणेश दाभाडे यांच्याकडनं प्रत्येक षटकाराला 100 रुपये. धावसंख्या सुपर स्कोर झालेला आहे 41 धावा आपल्याला आता पाहायला मिळतात. तर नक्कीच 46 धावांचा सुपर स्कोर. सनी 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 घेतलेला आहे. घेतलेला आहे साहेब. त्यामुळे जरा नक्कीच संजय 11 CSM आणि पलाटपाडा दोन्ही संघांना विनंती आहे येऊन राहायचं आहे टॉस का बॉस कडे. यावेळेला मात्र पुन्हा डाऊनचा टोला आहे. क्षेत्ररक्षक येतो आहे चेंडूवर. कॅच 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 टिपला जातो आहे. कमांड डीजे चेंडू झालेले आहेत 4. नक्कीच शेवटचे 2 चेंडू आहेत. नवा फलंदाज मात्र मैदानात उतरतो आहे. फलंदाज कोण गेलाय आणि विकेट किती झाल्यात सगळ्या? 41 वर थांबून ठेवले गेलेलं आहे. खूपच चांगला. जितेंद्र वाडाण यांना स्ट्राईक द्यायची आहे. यावेळेला फटका चुकतो आहे. हॅट्रिक. कम ऑन डीजे वाज. हॅट्रिक. तरी कॅचचे 100 रुपये लागू झालेत तुम्हाला. नाही सॉरी तुम्ही नाही घेतला. इकडे याने घेतला कॅच अँड बोल्ड. नक्कीच तर 200 रुपये मात्र या वेळेला गोलंदाजासाठी ध्रुवसाठी संदेश चौधरी यांच्याकडून 200 रुपये कॅश प्राइस लागू झालेली आहे. सुरेख गोलंदाजी काय हॅट्रिक 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 आपल्याला पाहायला मिळते. हॅलो उपेन पाटील यांच्यासाठी साईनाथ यांच्याकडनं षटकारासाठी 100 रुपये लागू झालेले आहेत. उपेन पाटील यांना साईनाथ किणी यांच्याकडनं 100 रुपये लागू झालेले आहेत. खूप खूप धन्यवाद. तर नक्कीच लास्ट बॉल आहे ना. लास्ट टू गो असेल. धावसंख्या 41 वर स्थिरावलेली आणि पुन्हा एकदा सुरेख चेंडू निर्धाव चेंडू. जितेंद्र वाडाण यांना पूर्ण षटकामध्ये नॉन स्ट्राईकला उभं राहावं लागलं. संधी मात्र मिळाली नाही. ज्या वेळेला एकेरीने स्ट्राईकला रोटेट केलं गेलं आणि धावसंख्या 41 वर स्थिरावलेली. नक्कीच टॉप स्कोर
चला ज्याने ज्याने कॅच घेतलेले आहेत त्याने 100 रुपये घ्यायला जायचं आहे. हॅलो, क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि फलंदाज पाठवायचे आहेत. फलंदाज पाठवायचे आहेत लवकरात लवकर. ए आणि बी पांडवास 11 कुठलाही संघ जिंकला तर माझ्याकडनं 1000 रुपये त्यांना दिले जाईल. हॅलो, CSM संजय लेवनने टॉस नाणेफेक जिंकलेली आहे, तरी निर्णय कळवायचा आहे लवकरात लवकर. हॅलो, बी टीम साठी एक आनंदाची गोष्ट आहे. जर जिंकले तर रोशन पाटील यांच्याकडनं 2000 रुपये लागले गेलेले आहेत. हॅलो, जर बी टीम जिंकली तर प्रकाश चौधरी यांच्याकडनं 3000 रुपये. 33,000 लावा ना, म्हणजे कटकटच मिटून जाईल. जितेंद्र वाडाण, अरे सुंदर असा मारल्या चेंडू बघूया. आशिष सुंदर असा झेल आणि नक्कीच नक्कीच शेट तुम्ही नादच केलाय. ग्रेट. नक्कीच हॅलो. संदेश दादांचा संघ मात्र षटकाराला गणेश दाभाडे यांच्याकडनं 100 रुपये प्रत्येक षटकाराला. चला आता यावेळेला मात्र षटकारासाठी प्राइज लागू झालेला आहे. तर नक्कीच षटकाराची हॅड्रिक मारा आणि संदेश दादांकडून 1001 कॅश प्राइज मिळवा. षटकारांचे हॅड्रिक. नक्कीच संदेश दादा आपल्याला घेऊन चालता आहेत. काय सुरेख गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळाली. संदेश दादा आपल्या टीम मधून ध्रुवची गोलंदाजी, त्यानंतर छोटा अजून दुसरा कोण होता, सनीची गोलंदाजी, मयंकची गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी झाली आपल्याला पाहायला मिळालं. सुंदर सुंदर कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षण देखील चांगलं दाखवलं आपल्याला पाहायला मिळाला. आणि ज्या पद्धतीने सगळ्यात महत्वाचं सांगायचं, नो बॉल येतो आहे, फ्री हिटचा नजारा. तर जे कॅच टिपले गेले, चांगले चांगले खेळाडूंचे कॅच टिपले गेले. आणि नक्कीच अभिमान असेल गणेशजींना पण की मी प्राइज लावला होतं, ते प्राइज सुद्धा अशा अशा खेळाडूंचे झेल टिपले गेले की ज्यांची मोठी कामगिरी असू शकत होती, परंतु त्यांना रोखलं गेलं. आणि यावेळेला मात्र स्कोर झालेला आहे 3. पहिले षटक मार्गस्थ जितेंद्र वाढाण. यावेळेला उंच टोला आहे, हलका फुलका फटका आहे, टिपला जाईल, झेल आहे. कमांडी
यांच्याकडून आपल्याला एक मॅन ऑफ द सिरीज पाहायला मिळते आहे. सायकल सायकल एक विशिष्ट आकर्षण असणार आहे. मॅन ऑफ द सिरीज जो कोण घेईल त्यांना मात्र मोठं प्राइज यावेळेला पाहायला मिळणार आहे. तर नक्कीच पहिला दिवस आहे. कामगिरी कोण कुठे कितव्या दिवशी करून दाखवेल हे मात्र नंतर कळणार आहे. निर्णय काय आहे? CSM संजय 11 अजून निर्णय आलेला नाहीये आपला. ओके ठीक आहे. नक्कीच या षटकातला शेवटचा चेंडू. गडी मात्र 2 बाद झालेले आपल्याला पाहायला मिळत. यावेळेला मात्र जागा बनवली आहे. चेंडू सीमारेषा पाठवला जातोय चौकार. आहे 2 गडी बाद झाल्याचे चित्र देखील आपल्याला पाहायला मिळते आहे. 9 झालेत 2 गडी बाद. टू इन. हॅलो, पंचांनी घाई करायची आहे जरा आणि टीमने सुद्धा घाई दाखवायची आहे कृपया करून. पुढचं षटक घेऊन येतो आहे अनिकेतच आहे ना. तर नक्कीच फाईन कट चेंडू येतो आहे. डिक्लर झोन मध्ये जातोय. 1 धाव येते आहे. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या 10 पाहायला मिळते आहे. नक्कीच प्रत्येक चौकार षटकाराला ध्रुव यांच्यासाठी 100 रुपये लागू आहे. त्यांच्या पप्पांकडून नाव जितेंद्र राऊत यांच्याकडून उंच टोला आहे. काय जितेंद्र वाडान टिपतायत का सोडतायत? टिपलाय. जजमेंट आहे. अनुभव आहे. ध्रुव थोडासा नाराज असेल. नक्कीच लेदर क्रिकेट देखील तो चांगला खेळतो आहे. कोचिंगच्या अंडर ट्रेनिंग मध्ये तो आपल्याला पाहायला मिळतो आहे. तिकडे मात्र नक्कीच चांगली कामगिरी करत असताना चिंचणी गावदेवीच्या मैदानात त्यांच्या क्लबच्या माध्यमातून खेळताना त्याचा खेळ मात्र मी बघितलेला आहे. चांगला खेळ साकारतो तो. यावेळेला मात्र थोडासा निराश केला आहे पांडवासला त्याने. कारण तो जर खेळला असता संदेशजी तर तुमचा विजय नक्कीच होता. कारण ध्रुवाकडे एक चांगली खेळी होती. जितेंद्र वाडान यांची प्रशंसा असेल. सुंदर फलंदाजाचा मात्र झेल टिपलेला आहे. यावेळेला डावखरा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आहे. रिकी क्लीन बोल्ड. कमॉन.
डीजे सनी याने जर एक षटकार मारला तर 3000 रुपये कॅश लागू झालेला आहे संदेश चौधरी यांच्याकडून. सनी एक षटकार 3000 रुपये कमाई काकांकडून लागू झाले आपल्यासाठी. चला बघूया अनिकेत यांची गोलंदाजी. यावेळेला मात्र पुन्हा विशाल विशाल आहे तो विशाल काम करतो आहे. वा 10 धावा बोर्डावर लागलेले आहेत. 5 विकेट गेलेच आपल्याला पाहायला मिळते आहे. अनिकेत यांची सुरेख गोलंदाजी. अविनाश पाहूया कामगिरी करतोय का. नक्कीच अनिकेत थोडीशी हलकी बॉलिंग टाक रे बाबा, आमची छोटी छोटी पोरं आहेत, जरा खेळू देत, मजा घेऊ देत. यस आता मात्र हलक्या फुलक्या पद्धतीने खेळला जातो आहे. तसं पाहायला गेलं तर अनिकेत दादांच्या बॉलिंगवर खेळायचं, चांगल्या चांगल्या फलंदाजांना घाम गाळावा लागतो आहे. तुम्ही तर नौके खेळाडू आहेत त्याच्यासमोर नक्कीच. आणि अशा वेळेला खरं म्हणजे टिकून धरायला पाहिजे होतं. ध्रुवला मात्र समजूतदारपणा दाखवायला पाहिजे होता. नक्कीच मी संदेश दादांना विनंती करेन की ध्रुव या फलंदाजाकडे लक्ष द्या. लेदर क्रिकेटमध्ये तो त्याचं योगदान देतो आहे. लेदरमध्ये त्याचा चांगला खेळ मी बघितला. गावदेवीला 2 दिवस त्याची मॅच बघितली मी. त्याच्या क्लबच्या माध्यमातून चांगला आहे, हुनर त्याच्याकडे चांगला आहे, गोलंदाजीची टेक्निक चांगली आहे, लेदरमधून फलंदाजी आणि चांगल्या पद्धतीने तो खेळतो. तर त्याला थोडंसं सपोर्ट्स करणं पांडवाचं काम आहे. त्याने माझ्याकडे आला, मी बसलो होतो, मला बोललं काका मी तणाशीतला आहे, पांडवाजमधून खेळतो आहे. वडिलांचं नाव सांगितलं, म्हटलं नावाने ओळखत नाही चेहऱ्याने ओळखतो. आणि आज मात्र पटलं. तर नक्कीच ध्रुव फक्त खेळ साकारून दाखवायचा आहे जास्तीत जास्त, जेणेकरून पांडवाज 11चं नाव मोठं करता येईल. यावेळेला मात्र खेळला जातो फुलटॉस चेंडू शॉर्ट लेगकडे स्क्वेअर लेगच्या माध्यमातून आणि एकेरी धाव स्ट्राईकला रोटेट होते आहे. चला छोटा खेळाडू पुन्हा एकदा समोर उभा आहे. नक्कीच आखो टप्पा. यावेळेला मात्र सुरेख चेंडू बेधक मारा पाहायला मिळाला. चकवा खाला यष्टी रक्षक विशाल. आणि नेहमीच विशाल याचं मी कौतुक करेल, जेव्हा जेव्हा यष्टी मागे असतो झेल आला अजिबात सोडत नाही. काय झेल पकडला, चांगलासा झेल पाहायला मिळाला सनीचा. यावेळेला मात्र हलका फटका आहे, पुन्हा घेईल का नाही, थोडासा लांब आहे, डिक्लर झोन मध्ये जातो. एक धाव डिक्लर. धावसंख्या फेरबदल होते आहे. धावसंख्या 13 वर पोहोचलेली आहे. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळते आहे. दरम्यान पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आपल्याला समोर आलेला पाहायला मिळाला. पुन्हा वाईटचा इशारा पंच देत आहेत. नक्कीच सुंदर गोलंदाजी येता येता मात्र एक खराब चेंडू देखील समोर येत असताना पाहायला मिळतो आहे. पांडवाज अँड पांडवाज लागलेले ही द्वंद्व आपल्याला पाहायला मिळते आहे. पहिले तर गोलंदाजीच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने थांबवलं. यावेळेला मात्र क्लीन बोल्ड केला जातो आहे.
रोशन पाटील यांच्याकडनं षटकार मारल्यास 500 रुपये. संदेश चौधरी आहे ना. नक्कीच ते जुने दिवस आठवावे लागतील. गणेश दाभाडे जुना जोश यांच्याकडनं तयार सुद्धा करावा लागेल. षटकाराला 500 रुपये. तर जुना जोश त्यांची अंगामध्ये मुलगी भरून घ्यावा लागेल. गुड्डू यांच्याकडनं 251. चला संदेश भाऊ एक चमत्कार करून दाखवा. ज्वेल एक मोठा श्वास करून दाखवणार आहे चमत्कार. रचना पाटील आणि रोशन पाटील यांच्याकडनं 1001 षटकाराला. यावेळेला टप्पा सुंदर चेंडू आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातात निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतो आहे. तीन षटकांच्या संदेश समाप्तीनंतर चौधरी यांना साईनाथ किडीकडनं सुद्धा चौकारासाठी 100 रुपये. तर नक्कीच 14 धावांवर रोखलेली धाव बक्षीस विसरून जातात त्यामुळे जरा 12 चेंडू 28 धावांची गरज आहे. प्रति षटकामागे 14 धावा तयार करायच्या आहेत. यावेळेला डिक्लर कडे कॅच येईल का? टिपला जातो आहे. मिड विकेट कडे एक धाव घेतली जाते. दुसरीची मागणी होईल का? नाही. स्ट्राईक ठेवली आहे. नक्कीच बक्षीस लागलं गेलेलं आहे. रोशन पाटील षटकाराला 500 रुपये, मुलीकडून 251 रुपये. तर प्रकाश भाऊ यांच्याकडून चौकाराला 100 रुपयाचा प्राइस लागू झालेला आहे. पाहूया संदेश दादा कुठलं बक्षीस चॉईस करतात यावेळेला. पुढचा चेंडू टोला दिला गेलेला आहे आणि कॅच टिपला जातो आहे. आपला निर्णय कळवायचा आहे. तर नवा फलंदाज आशिष एंटायर होतोय. यस यावेळेला मात्र थोडस बाजूला सरकून शॉट परावर्तित केला जातो आहे. लॉंग ऑफ कडे येतोय चेंडू. एकेरी धाव. नक्कीच रवी एकेरी काढायचं आहे, टिकायचं आहे आपल्याला. शेवटपर्यंत विकेट घालवायची नाही, कारण आतापर्यंत 8 विकेटचं पतन झालेलं पाहायला मिळते आहे. बर नक्कीच रवीने षटकार मारा तर रोशन पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस पुन्हा एकदा लागू आहे. बॉलिंग घेतली आहे. यस यावेळेला जागा बनवली आहे. चेंडू येतो आहे मागे 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 आणि क्षेत्ररक्षित केला जातोय. दुहेरी धाव मात्र टिपली जाते आहे. रवीन मात्र एक चांगला खेळाडू पुन्हा एकदा उभा राहून दाखवतो आहे. आपली खेळी साकारण्यासाठी सज्ज आहे. षटक मात्र संपते आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र 17 वर स्थिरावलेली पाहायला मिळते आहे. आता मात्र फक्त 6 चेंडू खेळायचे आहेत. खेळून ऑल आउट व्हायचं नाही आहेत. 8 विकेटचं पतन झालेलं आहे. छोट्या खेळाडूला विनंती असेल मोठा शॉट नको मारायला, प्लेस करून खेळून काढायचा आहे हळूवार पद्धतीने, कारण समोरच्या संघाला दाखवून द्यायचं आहे आम्ही ऑल आउट नाही झालो आहेत.
तर यावेळेला गोलंदाजी मार्कवर गोलंदाज शिवम आणि हॅलो. आशिष. हॅलो. खरेपाडा संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे, तरी प्लाटपाडा संघाने पॅव्हलियनचा ताबा घ्यायचा आहे. तर नक्कीच एका बाजूला भाऊ फलंदाजी करतो, एका बाजूला भाऊ गोलंदाजी करतो आहे. पाहूया नजराना आपल्याला पाहायला कसा मिळेल. उंच टोला दिला जातो आहे. मी सांगितलं होतं उंच टोला मारायचा नाही, परंतु धीरज आहे, धीरजकडे भरोसा नसतो, कधीच कॅच टिपेल याचा कॉन्फिडन्स कमी असतो त्याच्याकडे. तर जीवदान मात्र मिळालेलं आहे. स्ट्राईकला रोटेट केलं गेलेलं आहे. चेंडू इंद्र. 2 झालेले आहेत. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. हॅलो. रवींद्र लहांगे यांनी षटकार मारल्यात 501 रुपया. कशाला कमांड डीजे वाजव. विकेट असेल आणि चेंडू शिल्लक आहे 3. पाहूया नव फलंदाज येतो आहे सोहेलला मात्र शेवटचं स्थान दिलं गेलेलं आहे. नक्कीच 3 चेंडू खेळून काढायचे आहेत, विकेट फेकायचा नाहीये. हळूवार पद्धतीने पुश केला जातो आहे. डिक्लेअर झोन मध्ये येईल. एकेरी धाव. स्ट्राईकला रोटेट केलं जाईल. धावसंख्या 1 ने वाढते आहे. धावसंख्या 19 धावा बोर्डावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर नक्कीच 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. औपचारिकता मात्र शिल्लक आहे आणि औपचारिकता विकेट फेकणार नाही हे मात्र दर्शवतात. पुन्हा एकदा डिक्लेअर झोन आणि शेवटचा चेंडू घेऊन येईल गोलंदाज. नक्कीच खूपच सुंदर पद्धतीचा खेळ मात्र सजवला पांडवाज 11 मध्ये ए आणि बी मध्ये. एका बाजूला ए आणि एका बाजूला बी. आउट का? आउट. यस, ऑल झालेले आहेत शेवटच्या चेंडूला. चला यायचं आहे. तर नक्कीच CSM 11 संजय याने मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. आपण गोलंदाजी स्वीकारली, टॉस जिंकला. हॅलो. आणि पलाटपाडा संघाला मात्र फलंदाजीसाठी आमंत्रित केलं गेलेलं आहे. या ठिकाणी घेऊया डीजे वाला एक चांगला ब्रेक.